खेळीमेळीचे नाते. सद्गुरू श्री बाळकृष्ण महाराज आणि श्री रामतनू यांचे गुरुशिष्य संबंध पुढे इतके जवळीकीचे आणि जिव्हाळ्याचे बनत गेले की दोघेही आपल्या सर्व बऱ्या वाईट गोष्टी, आपले गुण तसेच दोषही एकमेकांच्या जवळ मोकळेपणाने प्रकट करू लागले. जवळजवळ बरोबरीचं नातं असल्यासारखं त्यांचे संवाद झडू लागले. रामतनू पुष्कळ वेळा देवादिकांप्रमाणेच सद्गुरूंवरही आपलेपणाने रागावत आणि सद्गुरू त्यांची समजूत घालीत. रामतनूंच्या मनातून सद्गुरू आपल्याशी कसं वागतील ही धास्तीची भावना किंवा सद्गुरूंपुढे कसं बोलावं ही संकोची वृत्ती कधीच लोपली होती. त्या कधी सद्गुरूंपुढे दबून वागल्या नाहीत आणि सद्गुरूंनीही त्यांना कधी ताठरपणे वागवलं नाही. उलट श्री सद्गुरू आपल्याच परमानंदाकरिता श्री रामतनूच्या मंदिरात येत असं त्यांच्या संभाषणातील कळकळीवरून दिसून येतं. श्री बाळकृष्ण महाराजांची अशी उदार माया व श्री रामतनूंची मुलीसारखी अवखळ अल्लड श्रद्धा यांचा सुंदर मिलाप या नात्यात झाला होता. तो इतरत्र क्वचितच दिसून येतो. त्याची काही उदाहरणं पुढे आलेल्या प्रसंगावरून दिसून येतात. हेलावणारी कृतज्ञता. श्री रामतनू एकदा सद्गुरूंची आज्ञा घेऊन ठाण्याला आपल्या कुटुंबियात 4 दिवस राहण्याकरता गेल्या होत्या. सद्गुरूंनी त्यांना 8 दिवसांची मुदत दिली होती. पण येतेवेळी मुलाबाळांकडे पाहून थोडं वाईट वाटलं म्हणून त्या आणखी 1 दिवस राहिल्या. तुर्भ्याला आल्यावर त्यांना थोडी भीती वाटली. सद्गुरू कदाचित रागावतील, पण सद्गुरूंची तीच प्रेमळ दृष्टी पाहून त्यांना गहिवर आला आणि त्या उद्गारल्या, देवा, मला वाटलं काल तुम्ही इथून उड्डाण कराल. तुमचं न ऐकता राहिले मी. तुमचा किती आज्ञाभंग केला. खरी माझी गुरुमाऊली. स्वतःच्या आईला किती राग आला असता. माझ्या सद्गुरूला काहीच राग आला नाही. देवा, मी काल तुमची फार अपराधी झाले आणि मग भ्याले. मला वाटलं आता तुम्ही जाल, पण माझ्यावर तुमची खरी कृपादृष्टी आहे. गुरुशब्दांची गोडी. सद्गुरू प्रश्नांची उत्तरं सांगताना प्रत्येक वेळी रामतनूंना एकसारखा धूप घालायला सांगायचे. त्यामुळे पुष्कळ धूप लागायचा आणि रामतनूंना पुन्हा पुन्हा दादांना धूप आणायला कसा सांगायचा याची चिंता लागायची. शेवटी एके दिवशी न राहून त्यांनी सद्गुरूंना म्हटलंच, देवा, धूप घालते, पण असं पुष्कळ वेळ धूप घालून का दादा सामंतांचं दिवाळं काढायचं आहे? सद्गुरू उत्तरले, बाळ, समुद्र जिथे असतो तिथे टिटवीला आंघोळीला तोटा नसतो. रामतनू पुलकित होऊन उद्गारल्या, देवा, तुमचे शब्द मला फार आवडतात, म्हणून मी मध्येच काहीतरी गाढवाला ताप येण्यासारखं विचारते. देवा, काय हे तुमचे शब्द? देवा, माझा तुम्हाला राग येत असेल नाही? पदरात माप. रामतनूंनी बैरागी वेश घालावा म्हणून सद्गुरूंनी त्यांना निरनिराळ्या प्रकारे आग्रह केला, पटवून दिलं. या गोष्टीची प्रसिद्धी व्हावी म्हणून लोकांनाही वर्तमानपत्रातून ही गोष्ट छापा छापा असा आपल्या संभाषणातून वारंवार आग्रह केला. ती गोष्ट काही पुढे छापली गेली नाही, पण रामतनूंनी स्वतःला आवडत नसतानाही केवळ सद्गुरूंची आज्ञा म्हणून तो पोशाख स्वीकारला. त्या गोष्टीचा उल्लेख करून रामतनू एकदा म्हणाल्या, देवा, तुम्ही काही केलंत आणि त्या बिचाऱ्यांना छापा छापा म्हणून त्रास दिले. बरं झालं, मला फार आनंद वाटला. आता माझ्यावर बोल काहीच नाही. घाल छाटी, बांध फडका, बस कुंडाजवळ. नंदी बैल एकदा सजवलात. डाव उलटवला. एकदा सूर्यदेवतेचा साक्षात्कार झाला असतानाही रामतनू लोकांचे प्रश्न सोडवण्यात व्यग्र राहिल्यामुळे त्यांचं बोलणं ऐकून घ्यायला त्यांना वेळ मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी सद्गुरू येऊन रामतनूंना म्हणाले, बाळ, तुला सांगून गेलो असतानाही काल तू सूर्यदेवतेचं ऐकून घेतलं नाहीस. मार्तंड तुझ्यावर आता रागावणार. तुझी धुणी किती धुऊ मी? त्यावर रामतनू म्हणाल्या, देवा, मी सांगते ऐका. सासू जी असते ना, ती झोपली की सुनांचं फावतं. वाटेल तशा बडबडतात. तसं तुम्ही चोरून का बसता? चांगलं मला दिसा, मला धाक वाटेल आणि मी भीती सांभाळीन. हा अन्याय सगळा तुमच्यावर आहे. घटकाभर मास्तर नसले तर मुलं हवं तसा गोंगाट करतात. तसंच आहे. तुम्ही सारखं मला दिसा, मग मी बघा कशी सुरळीत राहते की नाही ते. सद्गुरू उत्तरले, भवानीचा भुत्याच करून टाकलीस तू बाळ माझा. सडेतोड उत्तर. सद्गुरूंनी एकदा सूचना केली, बाळ, तुझ्याजवळ पुष्कळ लोक प्रश्न विचारायला येतात. त्याने तुझा वेळ फार जातो.
एकसारखं बोलून तुला थकवाही येतो. तेव्हा ऐसी परी करी बाळे पाटी मारी दारी. संध्याकाळशिवाय बोलणारच नाही. संध्याकाळी 5 वाजता या. आता नुसतं दर्शन घेऊनच जा, बोलू नका. संध्याकाळी 5 ते 8 प्रश्न, अशी सूचना लिही तेथे. रामतनू उद्गारल्या, देवा, पण ज्यांना वाचता येत नाही त्यांनी काय करावं, म्हणून बोलावं लागतं. सद्गुरू यावर काही सांगणार इतक्यात तिथे आलेले शंकर म्हणाले, बेटा, सद्गुरू सांगतात ते बरोबर आहे. रामतनू त्यावर लगेच उत्तरल्या, देवा, काय बरोबर आहे? अडाणी लोकांना पाटी वाचता कशी येईल? ठीक आहे, आम्ही पाटी मारतो, पण ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना वाचून दाखवायला तुम्ही उभे राहा. खरं आहे ते धर्मन्यायाने बोलते. काय चुकी असेल तर सांगा. चावले का मोक्ष मिळतो? त्यावेळी बागेतली जमीन नवीनच केलेली असल्यामुळे तिथे आजूबाजूचे विंचू फार येत असत आणि रात्री खाली जमिनीवर झोपलं असता चावण्याची शक्यता असे. रामतनूंना देखील एक दिवस असाच एक विंचू चावला. त्यांना तो चढला नाही, पण जखमेवर चुरचुरू लागलं. तेव्हा पुन्हा तसा प्रसंग येऊ नये म्हणून त्यांनी एके दिवशी सद्गुरूंना विचारलं, देवा, मी खाटेवर झोपू का? सद्गुरू म्हणाले, बाळ, त्यात दोष नाही. ते तुझ्या गौरवाकरता सांगितलंय, पण हा हिशोब बरोबर उतरला पाहिजे, कारण हे व्रत आहे. रामतनू म्हणाल्या, पण देवा, मला विंचवाची भीती वाटते ती. सद्गुरू म्हणाले, बाळ, गायत्री मंत्राचा हिशेब तुला काही करणार नाही. रामतनू म्हणाल्या, देवा, मग त्या दिवशी विंचू चावला तो? सद्गुरू म्हणाले, बाळ, तसे हिसके लागायचेच. त्या प्राण्याला तरी मोक्ष नको का? रामतनू म्हणाल्या, देवा, चावलं की मग मोक्ष मिळतो?